कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे राधानगरीत कोसळली दरड। राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळ्यात घडली दरड कोसळल्याची घटना। भीतीच्या छायेत असलेल्या ग्रामस्थांची उपाययोजनांची मागणी। कोल्हापुरात मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पावसाचा जोर सुरू आहे। त्यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले। तर मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आता दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे। मंगळवारी पहाटे काळंबवाडी धरणाजवळ असणाऱ्या पाटपन्हाळा परिसरात दरड कोसळल्यामुळे नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलंय। तर दरड कोसळलेल्या भागात तात्काळ उपाययोजना करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे। दरम्यान 2 वर्षापूर्वीही मुसळधार पावसामुळे याच ठिकाणी भूस्खलन झालं होतं, मात्र शासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याची तक्रारही यावेळी ग्रामस्थांनी केली आहे। राधानगरीपैकी पाटपन्हाळा धनगरवाडा आहे। येथे पाटपन्हाळा विद्या मंदिर धनगरवाडा आहे। येथे शाळेच्या पाठीमागे 100 मीटर अंतरावर दरड कोसळण्याचे सुरू झाले आहे। तरी योग्य ते प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन, पावसाचं प्रमाण आता वाढले आहे, योग्य निर्णय घेऊन याच्यावर योग्य अशी तात्काळ कारवाई करून आम्हा सर्व ग्रामस्थांचे व शिक्षकांची सुद्धा यातून सुटका करावी अशी आम्ही विनंती करत आहोत। पाटपन्हाळा धनगरवाडा शाळेच्या पाठीमागे 100 मीटर अंतरावर भूस्खलन व्हायला चालू झालेलं आहे। त्यामुळे शासनाने त्याच्यावर गंभीर उपाययोजना करावी। मेन रोड पासून 100 मीटर अंतरावर हे भूस्खलन व्हायला चालू झालं आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी पण असंच मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं होतं, तरी देखील शासनाने काय त्याच्या उपाययोजना केली चांगल्या पद्धतीने दिसत नाही। आता पण भूस्खलन व्हायला चालू झालेलं आहे, त्यामुळे शासनाने याच्यावर योग्य ते उपाययोजना करून लोकवस्ती जवळपास आहे याचा शासनाने विचार करून त्याच्यावर उपाययोजना करावी। शाळेचं तसंच लोकवस्तीचं सुद्धा उपाययोजना करावी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।